नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण इथे बघणार आहोत गवारीची रस्सा भाजी। गवारीची सुक्की भाजी आपण नेहमीच बनवत असतो, पण गवारीची रस्सा भाजी सुद्धा चवीला खूप छान होते। तर आज मी गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी एक खास वाटण तयार करून बनवलेली आहे। ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 250 ग्रॅम गवारीच्या शेंगा घेतल्या, त्या मी अशा प्रकारे मोडून घेतलेल्या आहेत। गवारीच्या शेंगा चिरून घेऊ नका, नाहीतर त्याच्या शिरा निघत नाहीत आणि खाताना ते कचकच लागतात किंवा दातांमध्ये अडकतात। गवारीच्या शेंगा ह्या अशा प्रकारे मोडूनच घ्यायच्या। वाटण बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलं। अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, कोथिंबीर इथं मी देठांसहित घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत। हे पाणी न घालता असंच पहिल्यांदा वाटून घ्यायचं, शक्य तितकं हे बारीक करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय, वाटण अगदी छान असं बारीक झालेलं आहे। आता इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये घालूया मोडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा। गवारीच्या शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। गवारीला थोडे थोडे डाग पडेपर्यंत आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे गवारीच्या शेंगा भाजून घेतल्यामुळे त्याचा गिळगिळीतपणा किंवा कच्चेपणा कमी होतो। तर इथे तुम्ही बघू शकताय, गवारीच्या शेंगांना असे थोडे थोडेसे डाग पडलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। आता याच कढईमध्ये मी पुन्हा पळीभर तेल गरम केलं, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पानं, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण यामध्ये घालून घेऊया। कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग आपल्याला इथं फार जास्त बदलू द्यायचा नाही, थोडासा मऊसर आणि गुलाबी असा झाला की यामध्ये घालूया 2 चिमूट हिंग। हे सर्व परतून घ्यायचं। आता यामध्ये घालायचा एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, टोमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। टोमॅटो मऊ होईपर्यंत हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो चांगल्या प्रकारे मॅश झालेला आहे, यामध्ये घालूया पाव चमचा हळद, पाऊण चमचा लाल तिखट। लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मसालेसुद्धा आपण छान असे परतून घेऊया। आता यामध्ये घालूया तयार केलेलं वाटण। आता हे आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, त्यामुळे ग्रेव्हीला रंग छान दुधासारखा असा येतो। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे वाटण खाली चिकटणार नाही। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपण यामध्ये घालून घेतलं। आता हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आपण जे वाटण तयार केलं त्यामध्ये ओलं खोबरं वापरलं होतं, त्यामुळे ग्रेव्हीला दुधासारखा रंग आलेला आहे। याला छान असा लालसर रंग येण्यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली। सर्व मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले। आता यामध्ये घालूया भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा। या शेंगासुद्धा मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत। मसाला या शेंगांना पूर्णपणे कोट झाला पाहिजे। आता झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया, म्हणजे सर्व मसाले गवारीमध्ये छान असे मुरले जातील। वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये घालूया 1 ग्लास पाणी। पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता या रस्सा भाजीला छान अशी उकळी आली। आता कढईवरती अर्धवट झाकण ठेवून शेंगा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून शेंगा आपण पूर्णपणे शिजवून घेतलेल्या आहेत। एकदा हलवून बघूया, तर ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा आलेला आहे। ग्रेव्ही तुम्हाला कशी दाट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा घालू शकता। तर इथे तयार झाली आपली गवारीची रस्सा भाजी। ही रस्सा भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा, चवीला छान आणि अप्रतिम अशी लागते। शिवाय रस्सा भाजी बनवली की वेगळी अशी आमटी आणि भाजी बनवण्याची गरज नसते। तर इथे तयार झाली आपली चमचमीत आणि झणझणीत गवारीची रस्सा भाजी। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।